ज्या घरात ही 2 कामे होतात तिथे माता लक्ष्मी पाणी भरते. खूप प्रयत्न करूनही, मेहनत करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात. आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होत नाही. कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊ देत नाहीत. श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती कामे दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात. परंतु अशी कामे चुकवत नाहीत. त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही 2 कामे नक्कीच करा. अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही. जसे चांगले कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ मिळते, तसेच वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते. कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते. अशा कोणत्या सवयी आहेत त्या वडीलधारी मंडळीही करू नका असे सांगतात. आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात, त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही. चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही स्वयंपाक करत असाल, अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये. जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तसेच ठेवतात, पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळे राहू आणि केतू अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका. असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता. जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा. भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते. नंबर 2, आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काहीही काम करू लागतात. टीव्ही पाहत असताना पलंगावरचे जेवण करू लागतात, पण ही सवय खूप वाईट आहे. यामुळे घरातील लक्ष्मी रुजते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुखशांती बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात. यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही. नंबर 3, शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे, पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतात. ते खूप अपशकुन मानले गेले आहे. म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात. गोधडी वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे. यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो. सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा. खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका. घाणेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता येते. 5, दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा. पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका. असे केल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता तयार होते. मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मात पूजा, उपवास आणि नियमाचे खूप महत्त्व दिले गेले आहे. पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तरी यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते, ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते. याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये. असे केल्याने नारायणी यांचा अपमान होतो. असे मानले जाते की असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच आहे. त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते. चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये. हे शुभ मानले जात नाही. चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करावा. तसेच रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामे ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादी चादर टाका किंवा घराच्या दरवाजावर पडदा लावा. यामुळे मूर्तीदोष होणार नाही. नंबर 6, वास्तुदोषानंतर रात्री कपडे धुणे टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते, कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते. म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचे पाहिले आहे. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी नंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळी नंतर झाडू मारतो,
माता लक्ष्मी त्यांच्यावर रुष्ट होते आणि वास्तुदेवतासुद्धा नाराज होतात, तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करते. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवले पाहिजे. त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. नंबर 7. नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते. नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो. अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावे लागते. तसेच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते. चप्पलसाठी नेहमी एक स्टँड बनवून त्यामध्ये ठेवाव्यात. याशिवाय जुन्या डायरी ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो. तसेच घरात जुने वृत्तपत्रे साठवून ठेवू नये. थोडेसे ठीक आहेत, पण जास्त रद्दी पेपर घरात ठेवू नये. जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्रे खूप दिवसांपासून साठवलेले गेले असेल तर ते आत्ताच बाहेर काढा आणि कबाडवाल्याकडे द्या. 8. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नये. असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. संध्याकाळनंतर दूध, दही, मीठ यांसारख्या वस्तूंचे दान करू नये. या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते. ज्या लोकांच्या घरात मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात. त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही. नंबर 9. घरात लावलेल्या घड्याळाच्या वास्तूशी खूप मोठा संबंध आहे. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावेत. ते बंद पडले असतील तर त्वरित दुरुस्त करून आणा. घरात बंद घड्याळे घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचे आगमन हे होत नाही. याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवल्याने वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा. विजेची खराब उपकरणे अनावश्यक ताणतणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो. घरात कधीही जुने, खराब किंवा गंजलेले कुलूप घेऊ नये. या घरात कुलपामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण येतात. ही कुलपे त्वरित काढून टाकावीत. नंबर 10. स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा स्वच्छ भांडी ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजात आदर मिळतो. पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दारिद्र्याचा वास येतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे. येथे देवी देवतांचे वास्तव्य असते. मित्र-मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.